एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ येत आहे आणि थंबनेल बघून तुम्ही समजूनच गेला असेल की आज मी बायंगी भूताविषयी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे आणि ही स्टोरी खूप भयानक आहे. कुठेही स्किप करू नका. असेच तुम्हाला वीकमध्ये 2-2 व्हिडिओ बघायला भेटणार आहे, म्हणून आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आजची स्टोरी बायंगी भूत विषय आहे आणि ही स्टोरी खूप खतरनाक आहे. तर हे दोन्ही मित्र एक संगती एकाच वर्गात शिकत होते आणि काही कारणास्तव आपण नाव देऊया, एकाचं रमेश एकाचं महेश. रमेश नावाचा जो व्यक्ती होता तो गावालाच राहिला. तिथेच त्याचं पालनपोषण त्याने स्टार्ट केलं. म्हणजे बीचच्या बाजूला एक छोटंसं म्हणजे रूम बनवलेला आणि तिथं हॉटेल वगैरे टाकलेलं चालत होतं. त्याचा जे गुजारा होत होता त्या थोडेफार पैसे होते त्यामधून त्याचं भागायचं. त्यानंतर जे महेश होता तो हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्याने स्वतःचं हॉटेल टाकलं, पण ते काही चालत नव्हतं. पण त्याला एक जणाने बायंगीविषयी सांगितलं आणि त्याने बायंगी आणल्यानंतर एक हॉटेलचे त्याने 7-8 हॉटेल केले फक्त 2 वर्षामध्ये. गावाला यायचा, एकदम हायफाय यायचा, गाडी पण त्याच्याकडे टकाटक असायची. प्रत्येक वेळी आला ना गाडी चेंज करून यायचा. तर त्याचा मित्र जे आहे ते रमेश त्याला बोलला की अरे तुझं हॉटेल आता, अगोदर तो म्हणत होता चालत नाही, पण आता तुझं लय भारी चालतंय वाटतं. तर तो बोलला हां. तर तुझं कसं चाललंय, रमेशला विचारलं. रमेश बोलला पोटापुरतं निघते आमचं, बाकी एवढं काही आहे नाही गावाला. तर महेश बोलला मी तुला एक गोष्ट सांगतो, हे कोणाला सांगू नको. मी 10,000मध्ये बायंगी विकत घेतली आणि ती बायंगी आणल्यानंतर जे माझी प्रगती झालेली आहे, आता माझ्याकडे 7 हॉटेल, स्वतःचं घर, दार, जमीन, हे ते सगळं डागडूग मी करून घेतलेत फक्त 6 महिन्याच्या आत. विचार कर, एवढा सगळ्या गोष्टी घडायला लागल्या आणि आता माझ्याकडं सगळे अशी गोष्ट रमेशला सांगू लागला. रमेश बोलला माझ्याकडं 10,000 काय 10 रुपये नाही आता, म्हणजे काय वस्तू घ्यायची असेल तर. महेश बोलला तू काळजी करू नको, मी तुला 10,000 रुपये देतो आणि कुठे बायंगी भेटते तिथे मी तुला घेऊन जाईन स्वतः आणि बायंगी आणायसाठी मदत करेल. जेव्हा तुझ्याकडे पैसे येईल तेव्हा तुम्हाला दे. रमेश विचार करतो आणि हो म्हणतो. त्यानंतर हे दोघं जण बायंगी आणायला रात्री जातात. आता बायंगी जेव्हा आणायला जातात ती विधी वेगळीच असते. ती सगळी प्रक्रिया करून बायंगी घरी आणली. आता बायंगी घरी आणल्यानंतर बायंगी अशा जागेवर ठेवायची जिथे कोणाची नजर पडणार नाही आणि घरामध्ये जे देवारा असतो तो देवारा बंद करून ठेवायला पाहिजे. म्हणजे जेवढे देव होते ते बांधून ठेवायचे आणि टोटली देवारा घरातून काढूनच टाकायचा, असं तांत्रिकने म्हटलेलं. आणि तसंच रमेशने पण केलं. हळूहळू एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी तिची मुलगी जी होती 8वीला होती, तिने त्या टायमिंगला लॉटरीचं तिकीट घेतलेला आणि अचानकच तिला ती लॉटरी लागली. लॉटरी 20 लाखाची होती आणि हे बघून रमेश खूप खुश झाला. लगेचच महेशचे जे पैसे होते 10,000 ते देऊन टाकले आणि रमेशला ह्या गोष्टी सांगितल्या. रमेश बोलला आता हळूहळू तू बघ काय काय प्रगती होते. आणि खरंच हळूहळू रमेशचं जे हॉटेल होतं ते सुद्धा चांगलं चालायला लागलं. गिऱ्हाईक वगैरे चांगले यायला लागले. हळूहळू ते हॉटेल जे होतं ते मोठं त्यांनी बांधलं. त्यानंतर एक हॉटेलचे 2 हॉटेल केले आणि अशी त्याची प्रगती चालू होती. पण बायंगीला जेव्हा त्याची इच्छा पूर्ण व्हायची तेव्हा बायंगीला काय ना काय त्याला भोग द्यायला लागायचे. जसं 2 पायाचं किंवा 4 पायाचं. ते नारळ मागितलं तर नारळ द्यायचं, जे मागत ते त्याला देत होते. असं चालत राहिलं. सगळ्यात गावामध्ये तो माणूस श्रीमंत झाला एकदम आणि मोठे मोठे हॉटेल वगैरे त्यांनी 2-3 हॉटेल टाकले. गाडी बंगला हे ते. मुलं पण आईस राहू लागले. त्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त बायंगीमुळे घडत होते. आता एक दिवस असा येतोय की जे रमेशची मुलगी आहे ती 9वीला आली आणि तिचा बड्डे होता. रमेशने विचार केला चल आता पैसा पाणी तर आहे, मस्त बड्डे सेलिब्रेट करू. सगळ्यांना नातेवाईकांना बोलवलं आणि त्या दिवशी रमेश खूप खुश होता. रमेश बायंगीकडे गेला. म्हटला आज माझी मुलगी 9वीला गेली आणि 14 वर्षाची झाली. तर हो मला माहिती आहे तुझ्या मुलगीचा वाढदिवस आहे. बायंगी त्याच्या संगती वार्तालाप करत होती. बायंगी म्हटली माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे तुला. रमेश बोलला काय? तर बोलला तुझी जी मुलगी आहे
ती मला पाहिजे. आणि हे ऐकून रमेश खरंच खूप शॉक झाला की असं नाही होणार. म्हटलं तुला जे पाहिजे ते माग, मी तुला सगळं देईन, पण माझी मुलगी नको. पायंगी बोलली नाही, मला तुझी मुलगीच पाहिजे. आणि असे मोठे मोठे आवाज यायला लागले, मी तिला घेऊन जाणार, तू मला देऊ का नको देऊ. तर रमेश खूप रडायला लागला. लगेच महेशला फोन केला, त्याला सांगितलं असं असं घडते. महेश बोलला तू काळजी करू नको, गाडी घे, बायंगीला घे आणि त्या तांत्रिकच्या इथं जाऊन ती बायंगी देऊन टाक. आणि महेशनी सांगितल्याप्रमाणे रमेशने ती बायंगी उचलली आणि तांत्रिकच्या इथे गेला. तांत्रिकला ते देऊ लागला. तर तांत्रिक बोलला आतापर्यंत तिची सगळी इच्छा पूर्ण केली आहे ना. तर रमेश बोलला हां, पण त्यांनी आता माझी मुलगीचा जीव मागितला, मी कसा देणार. तांत्रिक म्हटला पहिली बायंगी उचल, तुझ्या घरी ने, जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ही बायंगी घेणार नाही. आणि रमेश खूप रडू लागला. बोलला मी तुम्हाला एवढे पैसे देतो, तेवढे ते पैसे देतो, पण मला माझी मुलगी पाहिजे, माझ्या मुलगीचा मला जीव नाही द्यायचा. तरी तांत्रिक काय ऐकला नाही. बोलतो मीही काही करू शकत नाही, कारण तिची जी इच्छा आहे ती पूर्ण करणारच आजच्या आज. तसंच मग तो तिथून बायंगी उचलतो आणि घराकडे पळतो गाडी घेऊन. आणि तिकडे जातो तेव्हा बघतो तर त्याची मुलगी बेडवर झोपलेली. बायंगी जिथं होती तिथं ठेवतो आणि जाऊन बघतो तर काय तिच्या मुलगीचा मृत्यू झालेला. आणि तो रमेश जो होता तो खूप रडतो. हळूहळू त्याचं घर उद्ध्वस्त होऊ लागलेलं. ती बायंगी घेतली त्यांनी, देऊन आला. आणि जशी बायंगी देऊन आला तशी त्याला हळूहळू म्हणजे त्याची परिस्थिती खराब होऊ लागली. तो मेंटली डिस्टर्ब होऊ लागला. त्याला ह्या गोष्टी खचायला लागलेल्या. तर अशी गोष्ट ह्या बायंगीमुळं घडली. आणि शेवटी जे रमेश होता तो पागल झाला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या संधी घडायला लागल्यानंतर. तर ही अशी गोष्ट घडलेली आहे कोकणामध्ये. आणि बायंगी आपल्याला भरभराट देते, पण जाताना एक मोठा बळी घेऊन जाते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद.